काय काय गोष्ट आहे इंद्रजालची गोष्ट काय आहे? आजही तुम्हाला सांगतो की या गुप्तधनासाठी आहे ना शिकलेली माणसं सुद्धा याच्यात गेलेत. जेव्हा त्याने पहिला शॉट दिला ना तेव्हाच वाटलं की अरे हे हाच तो. अरे हा तर बालगंधर्व. इव्हन पण तुम्ही हा सिनेमा करायला घेतला हे एकूण मुलं बघता तुम्हाला असं वाटलं होती मुलं करतील? हाय म्हणून आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन पण यू गाईज आर लाफिंग ऑन माय मराठी. नाही तुझ्या इनोसेंट ओके ओके काय लिहितोय टिपिकल ईपी जे आहेत ना आपल्याकडचे, म्हणून आपली चांगली लोकेशन येत नाही ना समोर. मला वाटतं मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲडव्हेंचरचा एक उत्तम संगम इंद्रजाल आहे. आणि त्याचबरोबर हा सिनेमा पाहताना तुम्हाला व्हिज्युअली, म्युझिक आणि परफॉर्मन्सची उत्तम ट्रीट मिळेल. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे इंद्रजाल सिनेमाची टीम. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाचा आधी अर्थात टीजर आला, मग ट्रेलर आला. त्या ट्रेलरची खूप जास्त चर्चा झाली कारण याची दोन कारणं होती. एक तर या सिनेमाचं टेक्स्चर मला खूप वेगळं वाटतं एक, आणि दुसरी गोष्ट हा सिनेमा करणारी जी टीम आहे सगळी ती अगदी आपली मराठी मंडळी आहेत. म्हटलं तर त्यांना तो मराठी सिनेमा करता आला असता, पण या सगळ्यांनी मिळून हिंदीमध्ये जाण्याचं ठरवलं आणि आता हिंदी चित्रपट रिलीज होतो आहे. एक चांगली टीम जमल्याचं दिसतंय आणि म्हणूनच ही सगळी टीम आज आपल्यासोबत आहे. इंद्रजालची मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या सिनेमाचे लेखक आहेत नामदेव मुरकुटे. आपल्याला माहिती आहे की राज्य पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. अनेक महत्त्वाच्या सिनेमांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत आहे जागेश्वर, ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. अजय निकमजी आहेत, ते प्रोड्युसर आहेत. अर्थात ते असतील तरच सगळं होतं, त्यामुळे प्रोड्युसर महत्त्वाचा असतो. शनया माझ्यासोबत आहे जी यात महत्त्वाची भूमिका साकारते आहे, आणि महेश यांचाही महत्त्वाचा रोल आहे. तर ही सगळी टीम आहे. या मुलाखती दरम्यान काही माणसं आलटून पालटून इथे येतील कारण टीम मोठी आहे, सगळ्यांनाच अकोमोडेट एका वेळेला करणं शक्य नाही, पण ते हळूहळू आपण करू. तर तुमचं स्वागत आणि सुरुवात करूया. अर्थातच सिनेमाच्या टीजरची खूप इंटरेस्टिंग चर्चा होती. अर्थात या सिनेमाच्या लोकांना बळ मिळालं असेल त्यातून की अरे टीजर चांगला आपला वेलकम झाला आहे. मग त्यातून ट्रेलर पण आला. पहिला प्रश्न जागेश्वर मी तुला विचारतो, कारण दिग्दर्शकच सगळ्याचा कॅप्टन असतो, तो सगळी मोड बांधतो. तर तुझा फार परिचय मला नाही आहे किंवा इंडस्ट्रीला तू फार माहीत नाही आहेस. 17 वर्षापूर्वी हा मुलगा मुंबईत करिअर करण्यासाठी आला आणि आता त्याचा सिनेमा रिलीज होतोय. तर एकूणच हा सिनेमा आणि ही जुळणी कशी केलीस हे तू आधी सांग. नमस्कार, माझं नाव जागेश्वर ढोबळे. ह्या आधी म्हणजे एक छोटी पार्श्वभूमी मी सांगतो की ह्या आधी माझे 3 मराठी फीचर झाले आहेत. त्यातला एक नाही झाला, म्हणजे काम करून हा नाही फीचर ॲज अ डिरेक्टर, फीचर फिल्म ॲज अ डिरेक्टर. ढलिकाचा आणि कुलस्वामिनी म्हणून एक अल्ट्रा कंपनी आहे, तर त्यांचं मी केलं होतं. आणि त्याच्यानंतर हा सिनेमा मिळण्याचं कारण म्हणजे असं की मी नुकताच बोरिवलीमध्ये शिफ्ट झालो होतो तेव्हा, आणि माझं एक स्वतःचं एडिटिंग सेटअप जस्ट सुरू केलं होतं आणि म्हणजे सिनेमा हे सगळं होतंच माझं काम. सो महेश, मी माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलमध्ये मी माझं एक टेक्स्ट की माझं एडिटिंगचं काम आता हे सुरू आहे आणि वगैरे वगैरे. तर तेव्हा मी महेशला पण मी मेसेज केला होता त्या संदर्भात की म्हटलं महेश अरे आपण मग सुरू आहे. तर तो म्हणे की अरे माझ्याकडे म्हणजे भेटूया, माझ्याकडे. महेशला काय मेसेज केला होता की नाही मला काम म्हणजे एडिटिंगशी रिलेटेड काम की हां म्हणजे त्या संदर्भातच एक काम होतं की माझा एडिटिंगचा सेटअप आहे. सो त्याच्यानंतर महेश आणि बरेच मित्रांशी भेट झाली. पण महेशशी भेटल्यानंतर ते म्हणे की त्याला माझं काम, कारण आम्ही बऱ्याच वर्षानंतर भेटलो होतो, त्याच्या आधी मी त्याचं एक काम केलं होतं. सो तो म्हणे की अरे आमच्याही डोक्यात असं काहीतरी सुरू आहे की आपण असं काहीतरी करतोय वगैरे वगैरे. आणि मी जे काही माझ्या शॉर्ट फिल्म्स, माझ्या फिल्मचे ट्रेलर्स आणि हे सगळं दाखवलं, तर हे सगळं मी एडिट केलं आणि मीच डिरेक्ट केलेलं होतं. हां, सो त्याला ते भारी आवडलं. तर ते म्हणे की माझे एक मित्र पण आहे, तर त्यांच्याशी पण एकदा भेटूया, आपण काहीतरी आपण प्लॅन करतोय वगैरे वगैरे. सो त्यांना ते आवडलं सगळ्यांना. आधी गोष्टीचं काम चालू होतं, तू नंतर आलास त्याच्यामध्ये? हां, ॲक्च्युली काय झालं सर,
काहीतरी करायचं म्हणून आमचा प्रयत्न सुरू हा, होता. प्रयत्न माझ्यावर सुरू काही मित्र होते आमचे जे बिहाइंड द कॅमेरा आहेत अजून, बरं. जे काम केलं त्यांनी. तर आमचं चाललं होतं की डिरेक्टर, स्क्रिप्ट वगैरे असं चर्चा चालली होती. त्याच वेळी ह्याचा मेसेज, मग फोन पण आला. मग मला स्ट्राईक झालं, अरे थांब. आणि मग जे माझे मित्र होते त्यांना मी बोललो की अरे माझा एक मित्र आहे जागेश्वर म्हणून, एडिटर म्हणून मला खूप त्याचं काम आवडतं. आणि मग त्याची भेट झाली आणि मग टीमला पण त्याचं काम आवडलं. पण profile मग पाहिलं. नामदेवजी याच्यात कुठे होते, आधी होते की नंतर आले? नाही, नंतर आले. ते नंतर मग आम्ही कनेक्ट झालो. कनेक्ट झाल्यानंतर मग असं झालं की चलो आता, मग तो पण आला. मग गोष्ट शोधायला सुरुवात झाली. मग त्यानंतर जे सायमल्टेनियसली आम्ही प्रयत्न करत होतो की रायटर्सना कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा काही पण असं. मग गोष्ट ठरली नव्हती, गोष्ट मग नव्हती. तुम्ही एकत्र येऊन काय करणार होता? नाही ह्याच्याकडे एक काहीतरी एक माझ्याकडे एक होती गोष्ट, concept पण ती होती firm त्याच्याकडे. नव्हती. हा, की करूया. हा. पण असं झालं की चला अजून काय बेटर मिळते का, अजून काय बेटर मिळते का. सायमल्टेनियसली डिरेक्टर शोध पण सुरू होता. हा. याचा मग coincidence गोष्ट बदलली आणि कशी? नाही, गोष्ट म्हणजे काय, गोष्ट होती पण त्याला प्रॉपर स्क्रिप्ट स्वरूपात आणण्यासाठी एक रायटर हवेच असतात. सो ह्यांच्याशी मग जेव्हा महेशचा ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा आम्ही भेटल्यानंतर, मग ह्यांच्याशी भेटल्यानंतर एक आम्हाला खजानाच सापडला. आम्ही एका विहिरीत असल्यासारखं आम्ही तिच्या तिथे फिरत होतो. ह्याचा पण ती जी किस्सा गोष्ट आहे. होती ना कट टू, ही मुलं यांच्याकडे, जेव्हा आली त्यांच्याकडे काय होतं आणि तुम्ही काय खजाना उघडून दाखवला त्यांना? हा, यांना खजाना मी आधी वन लाईन म्हणूनच दिला की खजान्यातलं एक नाणं. बघायला चालतंय. आणि त्यावेळेस मी सिनेमा करत होतो कल्पेश जगतापचा. फलटणमध्ये शूटिंग चालू होतं. मला फोन आला याचा, आम्ही अशी अशी गोष्ट शोधतोय, जरा इंटरेस्टिंग पाहिजे, नवी पाहिजे आणि आत्ताच्या ट्रेंडनुसार पाहिजे. मग मी एक त्याला गोष्ट ती पाठवली. त्यांना ती आवडली दोघांनाही. आणि मग म्हणजे पाठवल्यावरच ते आता पाठवल्यावरच ही वाटली की आपण ही करू शकतो बाबा, ही आपल्याला जमेल. बऱ्याच गोष्टी होत्या, खर्चिक पण होत्या. काय काय गोष्ट आहे, इंद्रजालची गोष्ट काय आहे? त्या गोष्टीच्या मागे एक गोष्ट आहे, ती सांगतो आधी. बरं. म्हणजे मला आहे ना, कधी कधी असं वाटायचं की जे मोठे दरोडेखोर आहेत किंवा म्हणजे थोडक्यात वीरप्पन एक 15 ते 20 वर्ष खूप पैसा कमावला त्यांनी. म्हणजे त्यांच्या तस्करी हस्तिदंताच्या असतील, चंदनाच्या असतील किंवा राज्य केलं त्यानं. हा. तर हा माणूस ते पैसे कुठं ठेवत असेल? तर ते पैसे जंगलातच ठेवत असणार कुठेतरी. आणि जर पैसे ठेवत असेल तर ते काय अशा नोटा वगैरे मोजून कुठेतरी तिजोरीत नसणार. तो डोकेबाज होता. त्याला माहिती आहे की कधी कधी नोटबंदी आली तर त्या नोटा काय करू. सोनं आहे ना, सोन्याचा भाव कधीच बदलत नाही, वाढत जातो. म्हणजे असं कधीच कुठला तरी माणूस मोठा येईल आणि आजपासून सोन्याला आपण लोखंड म्हणूया असं नाही होणार. सोन्याला सोनंच म्हणता येईल. पण मग हा कुठे ठेवत असेल आणि मग समजा त्यांनी ठेवलंय, आता तो मरून गेलाय, मग ते कुठे आहे? अच्छा, खजिन्याचा शोध. हा, ते जंगलात आहे. बर. लोकांना माहिती आहे, पेपरातून बातम्या येतात, आपण ऐकतो किंवा बरेचसे किस्से ऐकतो. प्रशासनातल्या लोकांना माहिती आहेत, जंगलातल्या लोकांना माहिती आहेत आणि जंगल संवर्धन करणाऱ्यांना पण माहिती आहे की इथे तो राहत होता. बर. आता गोष्ट करताना असं होतं की आपण नको नावं घ्यायला यांची बाबा, मग थोडंसं त्याच्यामध्ये बदल करूया. बरोबर. मग मी त्याला बाजूला केलं आणि थोडंसं अजून मागे गेलो की बाबा इंग्रजांचा काळ होता. आपल्याकडे जे क्रांतिकारक होते की जे त्यांना विरोध करत होते आणि समजा त्यांनी ते धन किंवा तो पेटारा हस्तगत केला आणि ते ठेवून दिला एका जागी. आणि त्याच्यानंतर आता खूप वर्ष लोटली आहेत. ज्यांना कोणाकोणाला माहिती आहे तिथे धन आहे ते सगळे प्रयत्न करतात. असं त्याच्यामध्ये थोडंसं मी गोष्टीला वळण दिलं. आणि मग ते परत आल्यावर मग ते गुप्तधन होतं. तर खूप वर्ष जर ते गाडून ठेवलं तर ते गुप्तधन होतं. मग आता प्रचलित जी आपल्याकडे एक तथाकथित गुप्तधन उकरून काढण्याची एक फिरते मौखिक अशी गोष्ट आहे, दंतकथा, की त्याला काय काय लागतं. त्याला मांडूळ लागतं, काळी हळद लागते आणि काशाचं भांडं लागतं. त्याला एक असे शब्द पण वेगवेगळे.
म्हणजे राईस पुलर, त्याला RP म्हणतात. बर. आणखीन त्याला 4 व्हीलर हा कोडवर्ड आहे. हो का? 4 व्हीलर म्हणजे कासव. पण खरंच आहे का? हा खरं आहे. बर. आणि त्याला डबल डेकर असे एक शब्द आहेत. ते मांडूळ. हे तुम्हाला कसे माहित? आता तुम्ही गेला होता कुठे शोधायला? नाही मला आकर्षण आहे. हो, मी एकदा कुठल्या कादंबरीमध्ये वगैरे? नाही नाही. ही मौखिक आहे. बरं ऐकीव गोष्टी असतात ह्या. बरं. आजही तुम्हाला सांगतो की या गुप्तधनासाठी आहे ना, शिकलेली माणसं सुद्धा याच्यात गेलेत. कितीतरी बातम्या येतात. हा, एकदा डोक्यात घुसलं ना की गुप्तधन असतं, ते उकरायचं असतं आणि त्या ह्या वस्तू जमा केल्यावर. पण मग ही जी सिनेमाची गोष्ट आहे ही कुठल्या काळात घडते? इंग्रजांच्या काळात का? हा, हिची पार्श्वभूमी आपण जे धन हे आहे या जंगलामध्ये ते कधीपासून आहे ही गोष्ट आपण सांगतो. बरं. आधी म्हणजे जो प्रोलॉग आहे सुरुवातीचा पार्ट, त्याच्यात आपण ती गोष्ट सांगतो आणि तो ॲनिमेशन पार्टने आम्ही तो केला. ठीक आहे. आणि आता या काळात ते धन शोधण्यासाठी काही लोक म्हणजे सिनेमाची गोष्ट आजच्या काळातलीच आहे. हा, आजच. हो, बर. म्हणून ते थोडस सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट जेव्हा आपण दिग्दर्शकाला देतो तेव्हा ती गोष्ट किती मागे न्यायची आणि किती पुढे आणायची हे प्रोड्युसरवर ठरतं. कारण गोष्ट मागं नेली की बजेट वाढतं, आणखी मागं नेली की आणखी बजेट वाढतं, आणि आणखी पुढे नेले तरी बजेट वाढतं. कारण VFX पासून AI पर्यंत सगळं येतं. तिथं प्रोड्युसर म्हणून तुमचा एक से येतो. हे तुम्ही कसे जोडले गेलात या प्रोजेक्टला आणि तुम्हाला प्रोड्युसर म्हणून हा सिनेमा का करावा असं वाटला? ॲक्च्युली सर, नाटक वगैरे आम्ही पहिले सल वगैरे असे बरेच केले होते. बरं. आवड होती, पण कौटुंबिक जबाबदारीमुळे ते आपण पुढे कंटिन्यू नाही करू शकलो. मग नंतर असं डोक्यात होतं की काहीतरी करूया, आणि योगायोगाने एक वेळ महेशची भेट झाली. तो बोलला की माझ्याकडे स्टोरी आहे अशी, कसे गुप्तधन. आणि रिसेंटलीच मी न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं की गुप्तधनासाठी ड्रममध्ये बॉडी सापडली असं तसं. तर बोललं की हे एवढे प्रकार चालतात. तर बोललं की त्याचे नरेशन दे, बघूया आपण काय आहे ते. तर ते मला प्रचंड आवडली, कारण की जंगलातील पूर्ण हे असणार आहे आणि डोक्यात तुंबाड, कंतारा हे असे सगळे होते. त्यामुळे जरा फ्लोमध्ये आले होते. मग आमचे निर्माते आहेत मंगेश वैती, यांच्याशी बोलला असं असा कन्सेप्ट आहे, आपल्याला चांगला स्कोप आहे. तर ते म्हणले ठीक आहे. मग आम्हाला दोघांना परत सरांना भेटलं, त्यांनी नरेशन दिलं, आणि त्यांनी जे नरेशन दिलं त्याच्याबद्दल एकदम बूम, सोल्ड आउट. हा, करायचं आता हे करायचंच असं ठरलं. नरेशन कोणी दिलं? नामदेव सरांनी. या अलीकडच्या काळामध्ये जसं तुम्ही सांगितलं ना, तुंबाड असेल किंवा गबाडकुंड सारखा सिनेमा आहे, किंवा तुमचा एक गुप्तधनाच्या सिनेमा हल्ली खूप खजिने आणि त्याचा शोध असं अलीकडे खूप यायला लागले. तर तुमच्या डोक्यात ही जी आता गोष्ट आहे ती कधीपासून आहे की तुम्हाला नंतर सुचली की आपण असं याच्यावर करूया? कारण ह्या सिनेमांना रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय. लोकांना सस्पेन्स, थ्रिलर असं टेक्स्चर आवडतं, डार्क फिल्म आवडतात. म्हणजे म्हणून ही गोष्ट तयार केली की आधीपासून डोक्यात होती आणि मग ठरवलं करायचं? मध्यंतरी थोडंसं मी आत्मपरीक्षण केलं माझं, की लहानपणी म्हणजे आपण ह्या क्षेत्रात का आलो, तर लहानपणी आपण काहीतरी बघितलं. मग लहानपणी आपल्याला कुठले सिनेमा आवडायचे, तर ज्याच्यामध्ये घोडे आहेत, बंदुका आहेत आणि एक मोठा विलन असतो, जंगल असतं, हेच सगळं आवडतं. आणि हे ना मध्यंतरी काय झालं, हे बाजूलाच गेलं, गायब झालं. हा, आपण म्हणून मी काय म्हणतो की कधी कधी आपल्या आधी जे सिनेमे करतात ना लोक, त्यांचा प्रभाव पडतो आपल्यावर. मग समजा 5-7 वर्षात जसे सिनेमे आले, मग आपण पण ना नकळत तसेच त्यांच्या पद्धतीचेच सिनेमे करायला लागतो. मग आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात किंवा आपण कुठल्या कारणाने ह्या क्षेत्रात आलो ते शोधलं. अरे म्हटलं आपल्याला अशा बंदुकावाल्या, घोड्यांवाल्या फिल्म आवडायच्या, आणि मग आपण हे कुठलं दुसरेच काहीतरी करतोय शहरांमधलं. मग आपण आपल्या मूळ जे वाटतं ते करूया, ते बघूया, ते जरा मांडूया. आता आपल्याला मागे तुम्ही बंदुके आपली सिनेमा बघितला, त्यातली सुद्धा भाषा आपली ओरिजिनल ठेवली, जी आपण लहानपणापासून बोलतोय ती. बरोबर. आणि त्यालाच आपल्याला बक्षीस आपली वाटते ना, हा. ती त्या मातीची वाटते.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आता नेमकं ह्याच पिरियडला सगळ्याच सिनेमावाल्यांनी तशा धाटणीच्या गोष्टी आणल्या, पण त्यांनी आणल्या म्हणून आता हे चालणार आहे असं नाही झालं. तर मनात आपल्या ती गोष्ट होती आधीपासून. आता ह्याच्यातले जे मागाशी मी बोललो की हे किस्से ऐकलेले आहेत, म्हणजे आजही मी जास्त करून गावालाच असतो. शेती किंवा सिनेमा, आता मी सिनेमांमध्ये जास्त दिसत नाही, पण मी गावांमध्येच असतो जास्त करून. आणि गावातल्या प्रवासातली माणसं भेटली आहेत किंवा काय वाचन थोडंसं, तर ती गोष्ट आपल्या मनात कोरत राहतो आपण. ती कोरली गेलेली गोष्ट होती. ज्यावेळेस यांना मी नरेशन दिलं, माझ्या हातात काय नव्हतं खरं सांगतो. मी घरून निघालो आणि ते बोलले की तिथं बोरिवलेलं हॉटेल आहे. हा म्हटलं सगळं रेडी आहे चला. आणि मी माझा टॅब घेऊन गेलो. फक्त मी उघडला, त्याच्यात काहीच नव्हतं. मी बोलतोय फक्त, हे आता इथं सांगतोय मी तुम्हाला. आणि मी रंगवलं, पोटात गोळा आला. तर तिथल्या तिथे मी ते रंगवलं. आता अशी गंमत गोची अशी व्हायची की परत एक 10-15 दिवसांनी दुसरी मीटिंग लागायची. आधी काय बोललोय हे मला त्याचं हे करायला लागायचं. आणि मी त्यांना सांगायचं हे चालणार आहे का बाबा, याच्यात एवढा VFX आहे, आधीच बघा तुमच्या बजेटनुसार VFX वाढतोय किंवा काय. कारण शेवटी जादूची ज्यावेळेस हे येते स्टोरी, कारण त्याच्यामध्ये थोडंसं मिथक पण आहे, जे यक्ष किंवा निळावंतीचा थोडा रेफरन्स आहे. तर जर जादू किंवा चमत्कार येणार तर VFX येणार, CG येणार. मग त्याची तजवीज बाबा तुमची कशी आहे, म्हणून मी थोडीशी माझी पळवाट काढून ठेवायचं. तुम्हाला ते त्या ट्रॅकने जायचंय का. पण तुम्ही हा सिनेमा करायला घेतला, हे एकूण मुलं बघता तुम्हाला असं वाटलं ते मुलं करतील? मला आधी तर नव्हतं वाटलं. मी म्हटलं एकदा यांना खूप वाटू देत, एकदा ते प्रोड्युसरकडे गेले ना की ते म्हणतात नको बाबा हे. पण तिथे सुद्धा काय झालं, ते नवीन असल्यामुळे त्यांनी पण पास केलं. त्यांना माहित नाही की पुढे पैसे किती लागणार आहे. त्यांचं पहिलंच प्रोजेक्ट होतं. नंतर त्यांना लक्षात आलं की आपण अरे हा तो विचारच केला नव्हता. मग 1.5 मिनिटाचं जे आधी VFX होतं ते डायरेक्ट 15 मिनिटाचं झालं. आणि त्याचे पैसे शेवटी द्यावेच लागतात. या सगळ्यामध्ये दिग्दर्शक म्हणून सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं हा सिनेमा घडण्यामध्ये? मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा मी तुला फक्त काही उदाहरणं देतो, तू ते घेऊन पुढे जा. उदाहरणार्थ मी जेव्हा तो सिनेमा बघितला तेव्हा मला कास्टिंग एक फार इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे सोपं नाही कास्टिंग. दुसरं मला याचं आर्ट डिरेक्शन फार महत्त्वाचं वाटतं की तुम्ही जे लोकेशन्स वापरली आहेत, की ज्या पद्धतीचं एक टेक्स्चर त्याला क्रिएट केलं आहे. DOP महत्त्वाचं आहे सगळ्यामध्ये, कारण ते तसं दिसली पण पाहिजे फिल्म. ही जी मोठ बांधणं हे एक आव्हान. आणि दुसरं एकूणच सिनेमा बनवताना काय महत्त्वाच्या अडचणी आल्या आणि त्या कशा पार केल्या? मग मी तुमच्याकडे येतो. आता ह्या ना, म्हणजे जसं सर म्हणालेत की आपण हेच सिनेमे बघत हे झालो आहे, मोठे झालो आहे वगैरे. पण मी जेव्हा देवदास पाहिला होता संजय लीला भन्सालींचा, तेव्हाच मी ठरवलं होतं की मला फिल्म मेकिंग ह्या क्षेत्रातच जायचं आहे. आणि मायथॉलॉजीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे थोड्याशा विंटेज आणि ह्या सगळ्या जुन्या गोष्टी करायला मला आधीपासूनच खूप आवडतं. म्हणजे मला देवाचे फिल्म्स पाहायला, म्हणजे अशा टाईपच्या फिल्म्स बघायला की जिथे थोडंसं ॲक्शन पण असेल, जशा साऊथच्या फिल्म्स, चमत्कार पण असला पाहिजे, चमत्कार पण असायला पाहिजे, म्हणजे जे नॉर्मल लाईफशी थोडंसं हटके असायला पाहिजे, लार्जर दॅन लाईफ असायला पाहिजे. असे सिनेमा मला आधीपासून लहानपणापासूनच आवडायचे. पण मी हा असा जॉनर कधी मला हाताळायला मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. कारण मी त्याच्या आधी पण ज्या काही शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स केल्यात त्या सगळ्या फॅमिली ओरिएंटेडच केल्यात. आणि जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा ही भीती नाही आली माझ्या मनात की हे मी आता कसं करेन, किंवा कसं जे मी व्हिज्युअलाइज करतो आता ते पडद्यावर येईल की नाही तसं. पण उत्साह इतका होता ना की जसे जसे हे मला गोष्ट सांगत होते, मी गोष्टीत असा म्हणजे की त्या सीनमध्येच रंगायचो. सर परत थोडंसं तिथून जाणार, म्हणजे कारण हे सांगताच तिथे व्हिज्युअलाइज व्हायचं की हे असं दिसणार आहे, तसं दिसणार आहे, आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो तो विश्वास आणि म्हणजे तो कॉन्फिडन्स तर तो ऑटोमॅटिकली बिल्ड होतच सायमल्टेनियसली की हा होणार आहे, छान होणार आहे. आता त्याला लागणाऱ्या चांगल्या गोष्टींचा सपोर्ट, म्हणजे आता आपल्याकडे जसं कास्टिंगबद्दल जे होतं, कास्टिंगचं असं होतं ना की थोडे नोन चेहरे असतील तर आपल्या फिल्मला थोडंसं वेटेज येईल. आणि
विचारतील असं सगळं होतं. आम्ही विचारलं, म्हणजे हिरो हिरोईन विलन ह्या लोकांसाठी आम्ही बऱ्याच लोकांची विचारणा पण केली. बट बोलत असताना असं जाणवलं की हे आपल्याला झेपेल का नंतर, म्हणजे फायनान्शियली पण आणि त्यांच्या एकंदर त्यांचं जे वातावरण असेल सेटवरचं. म्हणजे कलाकारांचे नखरे ते तुम्ही शब्द लावा. थोडक्यात काय म्हणजे पटकन मुद्द्यावर येऊ आपण. हा, तर हे चालेल का? तर तोही एक विचार होता. पण जसं आता महेश आमच्या टीममधला, की जसं बाकीच्या को आर्टिस्टमध्ये जसं महेश होता त्याच्यामध्ये, तर तिथे कारण लीडमध्ये तर आम्ही विचारच नव्हता केला ह्या सगळ्या गोष्टींचा, की आपण कोणीतरी नोन फेसच घ्यावा असा विचार होता. बट ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाता 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 सर्चिंगच्या प्रोसेसमध्ये असताना की तो आम्हाला असा जाणवला की त्याची म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये केस वाढले त्याचे, महेशचे छान दाढी आणि केस आणि ह्या सगळ्या गोष्टी हे झाल्या. आणि तेवढंच तसं केलं होतं का? नाही 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 म्हणजे क्लीनच असायचो पहिला. क्लीनच असं. मग भान राहिलं नाही का सिनेमामुळे? नाही थोडं असं वाढत गेलं आणि Pre- हा pre सुरू होतं. म्हणजे भान नव्हतं राहिले थोडक्यात असं. हा हा, कारण त्याला नंतर वेळ नाही वाटला की आता इकडे हे करूया. फ्री पाहत होतो, सगळं करत होतो आम्ही. सगळे तुम्ही या सगळे सिनेमात काम केलं होतं? हा, मी थिएटर केले 8-10 वर्ष. सिनेमा? सिनेमात ऍक्च्युली एक केला होता सिनेमा जो अर्धाच राहिला. गोव्याला शूट होतं भाऊ कदम सरांबरोबर. बर 1-2 सिनेमे माझं कास्ट झालं होतं. राजेश पिंजानी सरांनी मला एका सिनेमासाठी कास्ट केलं होतं लीडसाठी. बर, पण मग ते अचानक हे ते झालं. राहिलं. परत बर, मी तुमच्याकडे येतो. हा, मग यांचं ते case हा, वाढलं, मग गाडी ज्या वाढली. पद्धतीने की हा मग नंतर वाटायला लागलो, मी सरांशी पण डिस्कस केलं की हा ना जरा वाटतोय, कारण आता जसं मला थोडंसं साऊथच्या फिल्मचं थोडंसं आहे फॅट, की ह्याचा फेस टेक्स्चर जे आहे ते थोडंसं त्या, आणि आता ते कॉमेंट्स पण येतात, म्हणजे ट्रेलर टीजर पाहिल्यानंतर मला आउट ऑफ महाराष्ट्रातून बरेच असे कॉमेंट्स की अरे तुझं मतलब ये बहुत लुक बहुत बढ़िया है, ये साउथ की फिल्म लग रही है, कहाँ से हो आप? मतलब मैंने कहा मराठी महाराष्ट्र से ही है, बट ये बहुत साउथ वाला फील दे रही है. और आणि हे सगळे कॉमेंट्स महाराष्ट्रातून नाही आलेत, कोणी बेंगॉलचे, गुजरातचे, MP मधून, अशा ह्याच्यातून. हे एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, आपण जरी मराठीत बोलत असलो तरी हा सिनेमा हिंदी आहे, त्यामुळे हा पॅन इंडिया. हा पॅन इंडिया हे ह्याच्यामध्ये आहे. सो तर तो लुक मला ना त्याच्यात तो जाणवायला लागला, आणि म्हटलं मग आपण त्याला थोडंसं कन्सिडर करत गेलो आपण लीड रोलसाठी. त्याच्या भूमिकेचं नाव काय आहे? सूर्या बांदल सरकार. सूर्या बांदल. टर करके जबान फाड़ दूंगा अगर इसके बारे में किसी और को बोला. कौन हो आप? सूर्या बांदल सरकार. ती गोष्ट सांगतो मी. काय झालं, ह्या पात्राचं एक इंट्रोडक्शन आहे सिनेमामध्ये. तर त्याचं असं आहे की तो स्वतः बोलतो सूर्या बांदल सरकार मायसेल्फ. तर हे मी असं वाचून दाखवत होतो, बोलत होतो, आणि त्याने ती लाईन पकडली होती. कधी पण आलं ना तिकडे आम्ही भेटलो की सूर्या बांदल सरकार मायसेल्फ. तो इतक्यानंतर त्या ह्याच्यात ग्रेसमध्ये घ्यायला लागला, नंतर आम्हाला थोडं थोडं सूर्या दिसायला लागला त्याच्यामध्ये. हा, मग आमचं ॲक्च्युली नजरिया थोडासा नंतर शिफ्ट होत गेला त्या ह्याच्यामध्ये. आणि मग अशा ह्याच्याने मग आम्ही थोडंसं सगळे मिळून आणि त्या कॅरेक्टरवर काम करणं, की मी त्या कॅरेक्टरबद्दल काय इमॅजिन करतो, सरांनी काय विचार करून ते कॅरेक्टर लिहिलेलं आहे. सो त्याने ते खूप छान, म्हणजे जेव्हा त्याने पहिला शॉट दिला ना तेव्हाच वाटलं की अरे हाच तो. इव्हन ऍक्च्युली ते तसं झालं की अरे हे खूप मस्त, म्हणजे हा आता याच्या आधी जो महेश बघत होतो तो नाही आहे महेश. इव्हन टेकच्या आधी पण ज्या पद्धतीने तो वागणं बोलणं जे काय होतं ते त्या शॉटला नव्हता. तो एकदम राऊडी सूर्या बांदल सरकारच असा वाटत होता. बरं, मी सूर्याकडे येतो. हाँ, शनाया त्रिपाठी जी आज हमारे बीच में है, यूपी के है. यांचं कास्टिंग कसं काय केलं तुम्ही? ह्यांचं कास्टिंग तर बापरे, म्हणजे अगेन जेव्हा कोणी मोठा चेहरा नाही घ्यायचं, जेव्हा आम्ही ठरवलं की पण आपल्याकडे मोठे कलाकार चांगले असतात, त्याचे फार नखरे करत नाहीत जनरली, विशेषतः जे नाटकातनं वगैरे येतात. असं आमच्यापर्यंत तरी बातम्या येतात की नाही ते चांगले असतात, फार नखरे. माझं झालंय थोडंसं मे बी, म्हणून तो फोबिया असावा, पण भविष्यात करेन मी तसंही करेन. आणि नंतर तुला हो माय चान्स आहे, मग तुला नखरे सांभाळते. हो, तेव्हा हा अजून बरीच मोठी टीम असेल आणि त्या सगळ्या गोष्टी असतील. ह्या कॅरेक्टरसाठी पण आम्ही बरेच ऑडिशन. काय कॅरेक्टरचं नाव?
कीर्ती ऑब्लिक भवानी सेना असे 2 कॅरेक्टर ते हे होतात. तर त्याच्यामध्ये पण ना आम्ही पण ह्या आधी अट होती आमची की तो जो टीजरमध्ये तुम्ही तो एक पहिलाच शॉट पाहिला, ती अट होती की ते तुम्ही करू शकत असाल, त्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आपण पुढे जाऊया. जर तिथेच कम्फर्टेबल तर मग हे सगळी प्रोसेस करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. कारण आपण ऑडिशन तर ऍक्टरच घेतो, ऍक्टिंग तर तुम्ही करणार. ऑडिशन घेतली होती. तर तिला माझे असिस्टंट मित्र आहेत, तर त्यांच्यासोबत की ती ही पोज कशी असणार आहे, काय असणार आहे, आणि ते सगळं डिटेल तिला करून दाखवलं. आणि मग ती कम्फर्टेबल, म्हणजे ती सांगेल अजून त्या पद्धतीमध्ये चांगलं. तर ती म्हणे की अरे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ती सुरुवातीपासून एंडपर्यंत व्यवस्थित कम्फर्टेबल होती. पण जेव्हा हा सीन इमॅजिन जेव्हा मी केला तेव्हा मला काही वाटत नव्हतं, पण जेव्हा ऍक्च्युअल ती करायची वेळ आली ना तेव्हा मी थोडासा अनकम्फर्टेबल झालो. म्हणजे पहिल्यांदा असं झालं डिरेक्टर कम्फर्टेबल झालो होतो. आणि तेव्हा फक्त कॅमेरा टीम, म्हणजे कॅमेरा, डीओपी म्हणजे आणि क्रेनवाले 2 जण, माझा एक असिस्टंट आणि हिची एक मेकअप साठी मुलगी, बस एवढेच लोक त्या जागेवर. बाकी सगळी एक 40-50 लोकांची जी टीम होती ती वर पहाडाच्या वर, ह्याच्यावर आम्ही, कारण जमिनीपासून लिटरली 1 किलोमीटरच्या अंतरावर तरी खाली होतो. त्या जागेवर होतो. तर ते सगळ्यांना वर पाठवल्यानंतर आम्ही तो सीन शूट केला होता. शनैया, तुम्ही हा रोल कसा स्वीकारला आणि यापूर्वी काय केलं तुम्ही सिनेमामध्ये, काय काय काम केलं? ओके, सो मला ना 3 वर्ष झालंय. 3 वर्ष झाला होता तेव्हा, आता 4 झालाय, 4 वर्ष झाले. मी मॉडेल होती. पहिला मी काम करायची, म्हणजे जॉब नॉर्मल. अजूनही आर्टिस्ट गेली मॉडेल. नाही पण आता आता ती ऍक्ट्रेस झाली. मॉडेल 2 वर्षापासून मी फुल स्टॉप केलाय थोडा मॉडेलिंगला. ऍक्टिंगवर फोकस करते मी. तर मला एक कॉल आला ऑडिशनसाठी, आणि येत होता ऑडिशनसाठी ते TVC वगैरे. तर मला कॉल आला की असं असं एक फिल्म आहे. तर मी बोलली ठीक आहे चालेल. मी ऑडिशन दिलं. त्यांना नाही, म्हणजे ऑडिशन द्यायच्या आधी बघितलं ना कोण आहे ती मुलं, कुठनं आली आहेत सगळी, काय आपण कधी नाव पण नाही ऐकलेलं. पण तेच आहे ना, तेच आपण एक्सप्लोर करतो ना. तर मी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर आय थिंक त्यांना नाही आवडलं, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला कॉन्फिडन्स मध्ये, ऍक्टिंग मध्ये. कारण मी ट्रेन्ड ऍक्टर नाहीये, ती मी सांगते. तर मी गेली सरांच्या घरी. ट्रेंड ऍक्टर नाहीये हे समजायला पण काय काय लोकांना कळत नाही. हिला कळतंय किती. यू गाईज आर लाफिंग ऑन माय मराठी. नाही तुझ्या इनोसेंट वर. ओके. तर मी सरांच्या घरी तू अतिशय उत्तम मराठी बोलतेस. हो का? बोल. ओके, मी नर्वस झाली ना नाही, थोडं. तर मी सरांच्या घरी गेली. सरांचा कॉल आला की तू ये इथे. मी 1 पीस घालून गेली एकदम, आपण कसं मॉडेलिंग साठी की लेट्स गो. आणि मी गेली. सरांनी जेव्हा सर मला तिकडे पण नर्वस झाला वाटतं. जेव्हा सर बिल्डिंग खाली बरेच कुत्रे होती, अशी आले. जेव्हा सर मला पहिल्यांदा पाहिले, असं सर म्हणतात, मला नाही माहित खरं. जेव्हा मी आली असं दरवाजाचा आत, सर बोलले हा हीच कीर्ती आहे. हा ना, आपने बोला था. फेस कट ऍक्च्युली जो, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत तिच्या चेहऱ्यामध्ये, की एक हिरोईन मटेरियल वाला ते जे एक लीड वाला फील जो पाहिजे तो तर आहे, पण एक सौम्यपणा पण आहे, आणि एक त्याच्याच अपोजिट जो एक हे आहे, 2 कॉन्ट्रास्ट ते तिच्या चेहऱ्यामध्ये. असं आधी ठरलं नव्हतं काय, म्हणजे कीर्तीला वेगळी मुलगी आणि भवानी सेनाला वेगळी? नाही, कारण ते सेमच कॅरेक्टर आहे जे नंतर कन्वर्ट होते. ओके. कीर्ती कॉलेज स्टुडंट आहे आणि भवानी सेना इज डिफरंट. ओके. म्हणजे खूप जास्त जुन्या काळात एकदम कन्वर्ट होते. मग मी काय बोलत होते, आणि मग तुला बघितल्यावर तो एकदम मला हीच ती. म्हणजे असं मला नंतर माहित पडलं. त्यावेळी मला, म्हणजे मी अजून एकदम नर्वस झाली की आता मला समोर परफॉर्म करायचं आहे. म्हणजे मी फोनवर तर परफॉर्म करू शकत नाही, मला असं वाटलं. आणि त्यानंतर सगळ्यांसमोर म्हणजे 3-4 लोक होते तिकडे. विक्रम EP पण होते. तर मी परफॉर्म केलं. सर बोलले ठीक आहे चालेल, आपण तुला सांगू कधी होणार आहे हे वर्कशॉप वगैरे. आपण त्यानंतर म्हणजे 1 महिना तर मी असंच होती नॉर्मल, की मला नाही माहित होतं वेदर मी सिलेक्ट झाली आहे की होणार आहे की नाही होणार आहे. माझा मॉडेलिंग शूट कंटिन्यू होता. त्यानंतर 1 महिन्यानंतर मला कॉल आला महेशचा की तू झाली आहे आता ये.
आपण बोलूया, कॉन्ट्रॅक्ट करूया आणि वर्कशॉपचा बद्दल सगळं बोलूया. तेव्हा मी खुश झाली, पण मी नर्वस होती, खूप पण नर्वस. या केसमध्ये जो सीन त्यानं सांगितला होता की जो तू करशील का, तू लगेच हो कसं काय म्हणतो? तुला नाही असं वाटलं की आपण हा द्यायचं की नाही, हा सिनेमा कसा असेल, हे नक्की खरंच सांगतायत की आणि काय करायला सांगतायत, असं तुला किंतु परंतु नाही वाटलं तेव्हा? ऑब्व्हियसली वाटलं. मग काय कसं Obviously. मी ॲज अ गर्ल म्हणजे मी विचार केला, मी घरी गेली, माझ्याकडे स्क्रिप्ट होता, काहीतरी होता, सिनॉप्सिस होता, स्क्रिप्ट होता, मला एवढं आठवण नाही. तर मी पूर्ण वाचली आणि मला असं वाटत होतं की मी काय करते, माझा पहिला प्रोजेक्ट आहे, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, जर लोक मला तसंच बघायला लागतील तर काय. लॉट्स ऑफ क्वेश्चन्स आलेत माझ्या माइंडमध्ये. पण मी ऑब्व्हियसली म्हणजे जॅक सर जसं मला बोललेले, जसं मला हे समराईज केलेले हे सगळं, मला असं वाटलं एक ट्रस्ट आला, मी कन्व्हिन्स झाली की हां हे ना अनिवार्य आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे सीन आणि हे नाही काढू शकत आपण, चीट नाही करू शकत आपण, म्हणजे काहीच नाही करू शकत, ते पाहिजेच पाहिजे, सिनेमाची गरज आहे. हां. आणि मी कन्व्हिन्स झाली. आय नो आय एम नॉट अ ट्रेन्ड ॲक्टर, पण मी एवढं समजते, सिनेमा बघून बघून आपल्याला समजतं की हे इम्पॉर्टंट. करेक्ट. तेव्हा मी बोलली की ठीक आहे सर, हाऊ यू गोना शूट इट. सर मला बोललेत की बस तू ट्रस्ट कर मेरे पे, आय विल डू इट. आणि मला असं वाटलं की ठीक आहे सर, पण म्हणजे नेकेड सीन आहे, खूप मोठी गोष्ट आहे. ऑब्व्हियसली एक इंटिमेट सीन असतं, एक बेड सीन, हे सगळं वेगळं आहे, एक नेकेड सीन आहे. आय नो बॉडी इज अन आर्ट, एव्हरीथिंग इज आर्ट अँड आर्टिस्टिक वे. मला ना मी तसं बघत होती की हे एक आर्टिस्टचा काम आहे आणि करायचं आहे, आणि मी कन्व्हिन्स झालेली सीन. सर मला बोलले तू ट्रस्ट कर, तुला काहीच नाही होणार आहे, तुझा कॅरेक्टरवर काहीच नाही होणार आहे कधी. मग मी बोलली ठीक आहे आपण करूया. व्हेरी गुड. आणि मला खूप आर्टिस्टिक सीन वाटलाय, म्हणजे थोडा पण मला अनकम्फर्टेबल नाही वाटला. आणि जे माझे काय म्हणतात को ऍक्टर होते समोरचे, ते खूप चांगले होते, यश सर, आणि खूप चांगले होते. ही मेड मी कम्फर्टेबल इन सच अ वे की मेरे को ऐसा लगा ही नहीं कि आई एम डूइंग इट फॉर द फर्स्ट टाइम. सो आय वॉज लाईक नॉर्मल, ही मेड मी काम, आणि मला खूप चांगलं वाटलं. मला बिलकुल असं काय रिग्रेट नाही झालं. नाही, सेटवर असं वातावरण असणं ही फार चांगली गोष्ट आहे, आणि म्हणजे क्रेडिट तुमचं सगळ्यांचं आहे की तुम्ही ते तिला तसं करून दिलं कम्फर्टेबल. सो गुड. तर आपण आता इंद्रजाल सिनेमाच्या टीमबरोबर बोलतोय, आणि टीम मोठी आहे, त्यामुळं एक यातला मेंबर जे निर्माते होते अजयजी, ते आत्ता बाजूला गेले, आणि यश त्यात या सिनेमातला महत्त्वाचा कलावंत आता आलेला आहे. तुझं स्वागत करतो. आम्ही आता त्या फाउंडेशनबद्दल बोललेलो आहोत सगळं, की सिनेमा कसा केला, काय केला, गोष्ट काय होती. पण मला आता तुमच्याकडून सिनेमाचे किस्से पाहिजेत. सिनेमाची स्काउटिंग झालं, त्यानंतर रेकी झाली. आम्ही पालघरला हा सिनेमा शूट करणार होतो. बरं. रेकी झाली 3-4 वेळा, सगळं डन झालं, लोकेशन फायनल झाले, सगळं पुढपासून सगळं कुठे काय वगैरे. आणि 1-1.5 महिन्यानंतर शूट होतं. आणि ज्या वेळेला आम्ही शूटच्या एक 15 दिवस अगोदर म्हणलं जाऊया एकदा फेरी मारून येऊया, सगळे लोकेशन सगळं आर्ट डिरेक्टरवर गेले. आणि तिथे सगळी ती पानगळ, आय थिंक जानेवारी कुठला महिना होता, एप्रिलच्या आजूबाजूला, नाही एप्रिल जानेवारी नंतर ती पानगळ झाली. आणि जे व्हिज्युअल होतं ना, जे बघितलं होतं किंवा जी डेन्सिटी होती जंगलाची वगैरे, ती लुप्त झाली होती. अरे बापरे. आणि मग असं झालं की आता काय करायचं, बापरे, ते जंगलच दिसत नाही जे आपण पाहिलं होतं. मग काय करायचं सगळे टेन्शनमध्ये. मग आमचे EP आहेत, विक्रम सेनचं म्हणणं असं, ते म्हणले आपण काम करूया, आपण महाबळेश्वर तापळेला शिफ्ट होऊया. पण तो डिसिजन एवढा लगेच घेणं फार, कारण इकडे खर्च झाला होता बराच गोष्टी, मग त्यात वेळ गेला, मग सगळ्यांची मतं एक व्हायला वगैरे वेळ गेला, आणि मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. पण तिकडे शिफ्ट झाल्यानंतर मात्र ज्या गोष्टी झाल्या, जे लोकेशन्स आम्हाला मिळाले ना, ते म्हणजे कल्पनेच्या पलीकडे सगळं होते. कुठल्या अर्थानं? आणि ते ॲक्च्युली ना इकडे भली आम्हाला ते जंगल सगळं मिळालं होतं, म्हणजे पाहिजे तसं जंगल, नदी, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात. पण ज्या गुफा पाहिजे होत्या आपल्याला, आणि त्या खूप महत्त्वाचा एक रोल प्ले केला आहे त्या गुफेनी पूर्ण फिल्ममध्ये, 2 गुफा. तर त्यानं आम्हाला पाहिजे तशा कुठेच छोटे बोगदे असं काहीतरी, पण म्हटलं ह्याच्यात 1-2 व्यक्ती पण नाही जाणार, शूट कसं होणार, म्हणजे असं दिसत होतं. पण ते शेवटी नव्हतंच सापडत. इव्हन आम्ही सेट बनवायचा पण थोडा तसा विचार केला होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण नंतर तिथे गेल्यानंतर, जेव्हा त्या भागामध्ये गेल्यानंतर, एवढ्या गोष्टी आम्हाला दिसल्या की एक लाईक पर्वणी होती जागेची, की हा येस 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 येस. म्हणजे तापोळा ते पाटण, कोयना जिथून सुरू होते ना, अरे बापरे, किती गुफा, आणि एवढ्या मोठ्या
म्हणजे हजार माणसं आतमध्ये उभे राहतील, बसतील. अरे बाप आता ह्याचं यश जातं सोशल मीडियाला. बर. काही लोकांनी रील बनवल्यात, गेलेत, आम्हाला ते अरे म्हटलं इथे जाऊन बघूया. आता ती एक केमसे गुफा आहे जी आपल्या सिनेमात हिंद पहाडी नावाचं एक काल्पनिक पहाड आहे, ती तिथं आहे. आता ही फक्त आम्ही व्हिडिओ बघून IQ गोष्टीवर गेलो शोधायला. ती पाटणमध्ये आहे ती. आणि गेलो, जंगल लागलं. नंतर एक म्हातारी भेटली, म्हटली इकडे गवे असतात, अस्वला असतात आणि आत्ताच पट्टेरी वाघ पण फिरायला लागला. बर. आता आम्ही 4-5 जण आधी टीम चाललोय, त्यातले त्यात अरे आमचा एक अतिउत्साही माणूस होता, तो सगळ्यात पुढे होता, तो नंतर सगळ्यात मागे थांबला. आणि म्हटलं अरे कशाला, इथे कॅमेराच घेऊन येता येणार नाही आपल्याला, तर कशाला बघायला जायचं, इथे गाडी जात नाही तर बाकीचं मग shootingचं कसं जाणार. मी त्याला म्हटलं बाबा आपण ठीक आहे शूटिंगला नको, पण बघायला तर जाऊ शकतो ना. लोक एवढे जातात आणि व्हिडिओ काढून येतात, आपण जाऊन बघून येऊया. आणि शेवटी फायनली नंतर एक अजून एक जण भेटला, तो बोलला असे जा, एक मचान दिसेल, मचान दिसलं की समजायचं तिथे एक बंगला आहे आणि बंगल्याच्या तिथे पोचले की तुम्हाला आपोआप शोधून काढाल गुफा कुठे आहे. तर एका अशा कवी मनाच्या माणसाने तिथे बंगला बांधलाय. अरे बापरे, तेवढा आत. हा, त्या गुफेच्या तिकडे. आणि त्यांचं नाव केमसे मला वाटतं, म्हणून केमसे गुफा म्हणतात त्याला. हो का. हा, तिथे बंगला बांधलाय. बर. बापरे. आणि तिथे गेलो आम्ही. नंतर ती गुफा शोधली, सापडली. खूप अशी प्रशस्त आहे आतमध्ये आणि नॅचरल आहे, तिला कोरलेलं नाही, काय नाही. जांभा खडकाला नंतर पाण्याने जाऊन ते झालेलं आहे. आणि मग म्हटलं की पण तुम्हाला तिथं शूटिंग लोकेशनच्या वेळेला अस्वल, गवे बिवे काय दिसले होते? हा, म्हणजे आमचं लोकेशनच असं होतं की लेपर्ड्स, गवे हे दररोज होतं. त्यात काय म्हणजे रोज आमच्यात कोणाला ना, मला केवढा मोठा दिसला होता याच्यावर तुझ्यापेक्षा जास्त मोठा आणि जास्त जवळच, असे पण किस्से. हो. फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे आय मीन त्यातले काही लोक आमच्या सोबत असायचे, जेणेकरून आम्हाला तो त्रास काही झालेला. हा, कारण त्या आधी सांगायचे पण. आणि ते त्यांचं एक असं असायचं की संध्याकाळ झाली, शूटिंग लवकर आठवा. म्हणजे ते एक EP येऊन सांगायचे की अरे आता झालंय 10 मिनिटात, 15 मिनिटात. म्हणजे हे इतकं असं टोकावर असं की दुपारचं लंच झाल्याबरोबर तो एक टिक 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 सुरू होऊन जायचं की नाही आता पटापटा आटपायचं तिथं. हा, त्याच्यावर. पण या मुलीनं काम केलं का त्याच्या गुफेमध्ये? हो, म्हणजे त्या गुफेमधलं एक गुफा, तर त्या गुफेचं नाव काय, त्या दुसरी पांगारी एक ती गुफा, म्हणजे ती मेन मोरगळ. हा, त्या मेन रस्त्यापासून ती एक वेगळ्याच अर्ध्या पाऊण 1 किलोमीटर आतमध्ये आहे ती गुफा, कळणारच नाही. आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा रेकीला गेलो होतो ना, तर ती अशी भुसभुशीत माती होती ती, म्हणजे लाईक पाय ठेवला की असा ठसा उमटेल असे. आणि इतक्या असं म्हणजे सारे प्राण्यांचे जे की ठसे होते तिथे की म्हटलं बापरे, हे रात्री इथे सगळे प्राणी होते हे. म्हणजे ज्या पद्धतीने त्या पूर्ण गुफेमध्ये ठसे उमटलेले होते की एकतर सांगितलंच होतं ना, अस्वल वगैरे असतात. म्हणजे लिटरली फटाके वाजवायचो आम्ही अगोदर. हा, आणि मग म्हणजे तिथे जातानाचा जो असं वाटलं नाही का की याला लेखकानं कशाला लिहिलं असला काय? नाही, हे हा आधीच्या इपीला वाटलेलं. अरे गुफा बिफा काय लिहितोय, टिपिकल इपी जे आहेत ना आपल्याकडचे, म्हणून आपली चांगली लोकेशन येत नाही ना समोर. अरे तुम्ही द्या ना नवं टिपिकल ज्या ज्या भागात त्यांचे संबंध आहेत तिकडेच नेतात ते सिनेमे. म्हणजे अगदी सर सांगू, ह्या सिनेमातून ज्या सातारा जिल्ह्यामध्ये चित्रीकरण झालंय, पर्यटनाला काय म्हणून थोडाफार हातभार लागू शकतो, नवीन हे मिळेल. हो, अगदी. म्हणजे शूटिंग वाल्यांना पण आणि लोकांना पण जाण्यात. हे या सिनेमामध्ये सगळ्यात चित्रित करायला, यश मी तुमच्याकडे येतो, या सिनेमामध्ये सगळ्यात चित्रित करायला हॉरिबल सीन कुठला होता की हा करायला खूप कष्ट लागले किंवा खूप तयारी करायला लागली, असा कुठला सीन होता? सिनेमाचा अवघड वाटला होता सगळ्यात पहिलं. बरं. काय शूट व्हायच्या 8 दिवस अगोदर यांनी मला बोलवलं. ते म्हटले सर आपलं प्लस पॉईंट आपलं लोकेशन आहे. तर मग त्याच्या अगोदर स्क्रीन प्ले आला होता नामदेव सरांकडनं. सजेशन माझं गेलं होतं कोणाकडनं तरी की आपण हा आर्टिस्ट घेऊयात अगदी 8 दिवस राहिल्यावर. स्क्रीन प्ले मराठीतनं आला. तिथं गेल्यावरती आता मला सवय की सेट जर 100 वगैरे किलोमीटरच्या रेंजमध्ये असेल तर मी सायकलवर जातो, माझा व्यायामही होतो आणि प्रवासही होऊन जातो.
मी 150 किलोमीटर पहिल्यानं सायकलवर गेलो बापरे. महाबळेश्वर जावळीच्या भागामध्ये. आणि तिथे गेल्यावर माझ्यावर बॉम्ब टाकला की हा सिनेमा आपण हिंदी करतो. तर तो हा माझ्याकडे युटर्नला ऑप्शनच नव्हता. त्याच्या अगोदर इंटरव्ह्यू देऊन बसलो होतो की मला एक जण म्हणलं होतं तुम्ही साऊथमध्ये का नाही जात, तुमचा लुक तसा आहे, तुमची कामाची पद्धत साधारण ती तशी वाटते वगैरे. मी म्हणलं अरे मराठी सिनेमात इतकं भरभरून पडले, मी कशाला इकडं तिकडे जाऊ, मला मराठी सिनेमा करायचा, मला फाडून काढायचं, मला मराठी सिनेमा मोठा होताना पाहायचंय. हे मी 10 दिवसापूर्वी बोलून बसलो इंटरव्ह्यू मध्ये आणि ह्यांनी बॉम्ब टाकला तिथे जाऊन की आपल्याला हिंदी सिनेमा करतोय आपण. बरं, भाषेशी भांडण आहे का माझं? बिलकुल नाही. मराठी माझी माई आहे तर हिंदी माझी मावशी आहे आणि इतरही भाषा ज्या काय असतील ते. पण ते अचानक अंगावरती येणं होतं ना, कधी हिंदी प्रोजेक्ट केला नाही, तितकं हिंदी वातावरणामध्ये राहिलो नाही. बरं, जेत्ता पात्र मी केले ते आलंय युपी कडनं. भीमबेटकातून आणलं मी त्याला. बर. हमार भोजपुरी सही आहे. पण ते जे आघोरीवाली जी लँग्वेज असते ना, खूप उच्च दर्जाचे बोलतात, ज्याला टच असतो याचा संस्कृतचा टच असतो. तुमच्यासाठी या सगळ्यात सिनेमातला अवघड प्रसंग कुठला होता करायला, की जो दिग्दर्शकाला वेगळा वाटत असेल पण तुम्हाला ऍक्टर म्हणून मला असं वाटलं हे मी कसं करीन, असं किंवा केलं तुम्ही चांगलं, असं कुठला आहे प्रसंग? हा, मग तो नेकेडवाला फर्स्ट ऑफ ऑल मी पहिल्यानं असं काहीतरी प्रेझेन्स करतोय स्वतःला स्क्रीनवरती, असं काहीतरी दाखवतोय. चालबाज है ये. इन जंगल के बाहर नहीं जा सकूं. जान ले लूंगा मैं तेरी. तू हत्यारा है, हत्यारा. तड़प तड़प के मर जाएगा तू नरभक्षी. तो आर्ट म्हणून माझ्यासाठी स्क्रिप्ट वाचल्यानंतर तो फील येतो, इट्स आर्ट. आणि ती एक प्रथा आहे. पण पाहणारानं ते कसं पाहावं, अशा गोष्टी ज्या वेळेला येतात ट्रेलरमध्ये, टीजरमध्ये, त्याचं काय त्यांनी त्याच्यातनं सार काय घ्यावा, हे सगळ्याच एक बर्डन असतं थोडंसं. तर ते एक होतं थॉट म्हणून. सीन शूट करायला काय वाटलं नाही, नक्की अख्या सिनेमा भर लंगोटावरती फिरतोय आणि ते फक्त एक लंगोट काढून टाकलं म्हणून मला काय फार फरक पडला नाही. पण ते प्रेशर तेच होतं की थॉट प्रोसेस आहे, लोक याच्यावरती काय विचार करतील ज्यावेळेला हे ट्रेलर टीजर मध्ये गोष्टी असल्या काय दिसतील किंवा काय. सिनेमा भर पाहिल्यानंतर ते कळतं आपल्याला की नाही बाबा. लेखक म्हणून हा सिनेमा लिहिताना तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण असे प्रसंग लिहितोय की जे कदाचित पुढं कलाकारांना अवघडले पण येऊ शकतं, किंवा सिनेमा शूट करताना लोकेशन्सना कदाचित नाही मिळणार लोकेशन्स आपण जे लिहितो तसे, असं नाही वाटलं? सगळ्यात आधी म्हणजे कुठलंही स्क्रिप्ट लिहिताना ना मी ते आधी वाटतं ते लिहितो 100%. मग नंतर त्याच्यामध्ये प्रोडक्शन किंवा डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आला की बाबा हे आपण नाही करू शकत, हा मग त्यावेळेस त्याला सबस्टिट्यूट गोष्टी पण असतात. पण हा जो मेन जो प्रसंग आहे ज्याच्यावरूनच जरा जास्तच वादंग असं झालेला आहे, तर ती एक विधी आहे जी आपल्या पुराणात आहे, आपल्या कल्चरमध्ये आहे, ती विधी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये वल्गर वाटावा असं कुठल्याही ऍक्शन नाही आहेत, ती ध्यानाची विधी आहे. मग शेवटी फायनली आम्हाला त्याला काम विजय सिद्धी असा शब्द आणावा लागला त्या सिद्धीला. त्याला योनी योगी सिद्धी हा खरा शब्द होता. तर मग ते म्हणले योनी योगी सिद्धी सुद्धा नको, बोर्ड बोललं. मग काम विजय सिद्धी आणलं. म्हणजे आता ऍक्टर कम्फर्टेबल आहे तो सीन करायला, एक लेखकाला वाटतं की हे आपल्या कल्चरमध्येच आहे, एक डिरेक्टरला वाटतं की ही कला म्हणून आपण मांडूया, लोकांनाही ते आवडतं. प्रॉब्लेम कोणालाच नाही, फक्त बोर्डाला प्रॉब्लेम आहे कधी कधी असं. पण मग आता या केस मध्ये बोर्डानं कुठलं सर्टिफिकेट दिलं तुम्हाला, कुठलं फाईन झालेलं आहे? ए सर्टिफिकेट. म्हणजे हा चित्रपट ए सर्टिफिकेटने येईल पण तो सीन वगळता त्याच्यात काहीच तेवढाच एक सीन वगळता. आता ट्रेलर आणि गाणं बघताना सगळी लहान मुलं किंवा जनजड म्हणतो आपण त्यांना, ते एक्साइट झालेत. पण म्हटलं बाबा यांना ना पिक्चर बघता येणार. आता मला वाटतं किती 16 वर्षापासून पुढे ठेवलं. पण ते युनिक वाटतं बरं सर. तो सीन म्हणून एक नाही, तो माझ्या वाट्याला आला म्हणून मला ते अख्ख्या प्रवासातलं ग्राफ मधलं तुम्ही विचारलं म्हणून मला ते एक म्हणेल. पण ते स्क्रीन प्ले वाचल्यानंतर किंवा काय गोष्टी ईच इन एव्हरी सीन काही ना काही वेगळं देऊन जातोय. प्रत्येक सीन मध्ये काही ना काही गोष्टी वेगळ्या आहेत. ते माझ्या वाट्याला आलं म्हणून मला ते वेगळं आणि अवघडलेपणाचं नाही, फक्त एक की तोच विचार काय होईल एवढंच फक्त.
या सिनेमाच्या शूटच्या दरम्यान तुला काय हॉरिफाईंग अनुभव आला? असं मगाशी तू बोलता बोललीस तो लोकेशन खूप त्याचं डेंजर होता त्यांनी सांगितलं. हा म्हणजे तुला काय डेंजर असं झालं नव्हता, डेंजर नव्हता. इट्स जस्ट की तुम्हाला काही रूल्स असते ना, प्रोहिबिशन्स असते, तुम्हाला ब्रेक नाही करायचं असतं. ते मी ब्रेक केलं. काहीतरी असं केलेलं. एक मंदिर होता तिकडे, आम्ही शूट करत होतो. तर एक ना आजी होती तिकडे, मला आठवण आहे, ती बोलली की ना पोरींना नाही जायचं असतं मंदिरात. हा, तिकडे नको जाऊ, ते बंद आहे, म्हणजे आय डोंट नो किती वर्षापासून. तर मी बोलली की अच्छा ठीक आहे चालेल. आणि तेव्हा मी डाऊन होती, मला नाही तिकडे जायचं आहे. ओके. आणि मी गेली. मी तिकडे जाऊन मस्त खाते पिते आणि तिकडेच एकदम आत बसलेली मी. मग कशाला बसली होती मग? अरे मी असंच म्हणजे आम्ही पॅकअपचा वेट करत होतो. तिकडे शूट चालला होता आणि मला ना घरी जायचं होतं, म्हणजे मला हॉटेलला जायचं होतं, म्हणून मी तिकडेच बसली की तिकडे स्टेअरकेस होता, अजून काहीच नव्हता, चेअर वगैरे तिकडे शूटला सगळे यूज करत होते. तर मी तिकडे बसली. त्यानंतर मी परत आली ना, तेव्हा मी हॉटेलवर तेव्हा मी वर्कआउट करायला वरती जायचे. एक टेरेस सारखा होता. तर 10 वाजत होता रात्री. मी वर्कआउट करत होती नॉर्मल सूर्यनमस्कार वगैरे. तर मला असं काहीतरी म्हणजे कानात मला असं कोणीतरी बोलवलं मला हाय म्हणून. काहीतरी आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन, पण काहीतरी असं एकदम आपण बोलतो ना हॅलो, एकदम हळू एकदम. आणि मी असं बघितलं, कोणच नव्हतं. मी पॅकअप केला आणि मी गेली खाली. मी बोलली मी नाही करणार वर्कआउट. एवढंच झालं ना? नाही, त्यानंतर माझा फिजिक वर आला. 20 डेज आहे. नाही मग काय हाय झालं? मग तू पॅक केलं आणि मग मी गेली रूम मध्ये आणि त्यानंतर मी कधीच म्हणजे एकटी झोपली नाही. मला को ऍक्टर पाहिजे, म्हणजे तिकडे आजी होती, अजून कोण, मी नाही झोपली. मला कोण नाही कोणतरी दिसायचं समोर. मी जेव्हा डोळा बंद करते तेव्हा मला कोण दिसायचं. असं कोण दिसायचं काय माहित, असं काहीतरी. ती आजी दिसायची का? नाही तसं पण इट वॉज खरंच स्केरी. आता मी हसते, पण इट वॉज सो स्केरी की मी असं 2 सेकंडसाठी पण डोळे बंद नाही करू शकत. मी असं डायरेक्ट असं ओपन करते, लाईट पण आहे तरी पण. आणि एक दिवस काय झालं, माझा रूम होता आणि त्यानंतर डायरेक्टरचा रूम होता. डायरेक्टरच्या रूममध्ये DOP आलेले. DOPचा 1 दिवस झालेला, 2 दिवस झालेला, नवीन आलेले. तर इंट्रोडक्शन होत होता की हा ही कीर्ती आहे, सूर्य आहे, ऑल. तर मी ना 3 वाजत होता आणि मी झोपली नव्हती, कारण माझी को ॲक्ट्रेस संजना जी आहे ती आली नव्हती. ती पुण्याची आहे आणि ती इकडेच होती. मग ना मी 3 वाजत होता, मी बाहेर आली कारण मी झोपत नव्हती. तर मी बाहेर आली आणि मी असंच एकदम नाईट ड्रेस घातलेली ब्लॅक कलरचा पूर्ण, आणि केस माझे असे एकदम, आपण कसं झोपतो नॉर्मली. मी बाहेर येऊन असं वेट करते की कोणतरी आला पाहिजे, म्हणजे मला नाही झोप येत, मला प्लीज कोणतरी प्लीज हेल्प करा, मी नाही झोपणार आहे. कारण मी खूप घाबरत होती. आणि तिकडून DOP निघाले वॉशरूम जायला, आणि मी असं उभी होती, असं बघत होती मी. आणि हॅलो मी बोली सर मैं कीर्ति. हाँ कीर्ति, कौन कीर्ति? मैं बोली सर आकाश सर, मैं कीर्ति सर कीर्ति सर. क्या हो गया तुमको, तुम 3 बजे क्यों खड़ी हो? तर मी बोली की सर मेरे को नींद नहीं आ रही. हाँ वो ठीक है, पर तुम बाहर क्यों खड़ी हो? अरे सर एवढं घाबरलेले सर मला विचारतायत. ते मला 10 वेळा विचारले की तू खरंच कीर्ती? हाँ लेकिन तुम बाहर क्यों खड़ी हो? मैं बोली सर मुझे डर लग रहा है सर, आप प्लीज समझो मेरी बात सर, आप इधर खड़े रहो ना. नहीं मैं जाता हूँ, मैं किसी को भेजता हूँ, इसको भेजता हूँ, मैं EP को उठाता हूँ, मैं डायरेक्टर को. इट वॉज सो स्केरी, पण स्केरी फॉर मी. पण मग हिला झपाटलं ते कुठलं होतं ते हाच प्रकार होता जो मग पुढे हप्ताभर ते राहिलं. ती शांत अशी सारखी दिसायची, वेगवेगळे मूड स्विंग्स. आणि आता शूटिंग सुरू होणार, म्हणजे काय झालं, आम्ही हप्ताभर आधी वर्कशॉप घेतलं की बाबा चला जंगलात खरंच जाऊन राहू. वर्कशॉप मध्ये काय केलं, काय असायचं वर्कशॉप मध्ये? वर्कशॉप मध्ये एकतर ऍक्टर कम्फर्ट करूया आपण, की ह्या थॉट प्रोसेस समजून घेऊया, आणि
सर्व्हाइव्ह करायचे, पूर्ण फिल्मच आपली जंगलात आहे, तर चला जंगलात जाऊन बघूया. म्हणून जंगलात आम्ही हप्ताभर सगळे नट घेऊन गेलो होतो. आता लॉज वगैरे काय नाही सर, टेंट होते, टेंट मध्ये राहिलो अख्खा शूट दरम्यान, हो. A to Z. आणि खरोखर ना महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण का म्हणतात, आम्ही मार्च मध्ये इकडे बाहेर आलो की खूप ऊन लागायचं, गरम व्हायचं, तिकडे गोधडी घेऊन झोपायला लागायचं. वारं सुटायचं, मग ते तंबू फडफड 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 फडफड. पण फिमेल्सचा प्रॉपर रूम हा, प्रॉपर आपण तसं हे केलं. सुखी. काही ठिकाणी आपण टेंट हे केलं, आणि कारण पूर्ण फिल्मच ऍडव्हेंचर आहे तर म्हटलं चला घ्या अनुभव सगळ्यांनी तसा. ओके. पण आणि त्याचा एक बेनिफिट सर खरं सांगतो, ही अचिव्हमेंट आहे खूप चांगली आर्टिस्टसाठी. एखाद्या माझ्यासोबत बाकीच्यांनाही गर्व आणि अभिमान वाटावा की आम्ही ऍक्टर म्हणून आम्ही ओळखू नाही येते. हा, ही तो गोष्ट 4 वेळा मला तो शेणानं सांगितलं, घरच्यांनी नाही ओळखलं, तिच्या माझ्या घरच्यांनी मला नाही ओळखलं. महेशचं पण तेच झालं की त्यानं हळूहळू दाढी आणि केस ग्रोथ व्हायला लागले, तर त्याच्यात कॅरेक्टर. सो ऍक्टर टू कॅरेक्टर ही जी जर्नी आहे ती कम्प्लीट झाली आणि आय एम सॅटिस्फाईड. या सगळ्यामध्ये इंद्रजाल हा जो चित्रपट आहे तो का बघितला पाहिजे लोकांनी असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाने सांगा. एक तर पहिलं धाडस मराठी माणसाने केले हिंदी सिनेमा करण्याचं. मराठी विषय आत्ता यापूर्वी मराठी सब्जेक्ट्स हिंदीमध्ये आलेत आणि सक्सेसही झाली. छावा पाहतोय आपण, तानाजी पाहतोय, त्याचप्रमाणे तुंबाड पाहतोय आपण, त्याचप्रमाणे त्याच धाटणीनं त्याच ताकदीनं बनलेला सिनेमा म्हणजे इंद्रजाल आहे. आणि फार गर्वाची गोष्ट आहे की असा मराठी विषय हिंदीमध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये येतोय. सो तो एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. ही फिल्म बघितल्यानंतर लोकांनी फक्त ही एक चांगली फिल्म आहे की हे म्हणजे हे तिथपर्यंतच न राहतात, ती फिल्म त्यांच्या डोक्यात फिरावी, म्हणजे डोक्यात फिरावी, नंतर शब्द पण न निघावे, म्हणजे ही अपेक्षा आहे. आणि आतापर्यंत टचवूड जितक्याही लोकांनी स्क्रीनिंग म्हणजे झाली आमची, आणि आम्ही बऱ्याच स्क्रीनिंगला बऱ्याच ऑडियन्स लोकांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांचेही पॉईंट ऑफ व्ह्यू आपण घेतलेले आहेत. सो टचवूड आतापर्यंत सगळे रिॲक्शन खूप जे लोकांना पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे की नुसतं ट्रेलरमध्ये फास्ट आहे म्हणून फिल्म असेल मध्ये नाही, फिल्म पण तशीच फास्ट जाते आहे त्या ह्याच्यामध्ये. सो तो जो फिलिंग आहे तो काय म्हणतात त्याला, एहसासवाला एक की तो जे वातावरण निर्मिती झाली आहे आणि एंड ज्या नोटवर होतो तो तो ते फिल्ममध्ये कळेलच, पण तो ज्या नोटवर होतो तो नोट लोकांच्या लक्षात राहावा. आणि तर ही एक इच्छा आहे की ती लोकांनी हे घेऊन जावं की अरे आणि मग लोकांना एकदा बघ ती फिल्म. एक तर दर्जेदार रंजक फिल्म आहे. दुसरी गोष्ट, गुप्तधनाची काय भानगड आहे बाबा, हे मिळतं का नाही मिळतं, कशामुळे मिळतं, ह्याचं सगळं विश्लेषण आहे त्याच्यात. मी माझा यूथ प्रमाणे सांगणार आहे. इट गिव्स सो मच डोपामिन, ॲडव्हेंचरस आहे, खूप जास्त ॲडव्हेंचरस. ट्रेजर हंट म्हणजे माझा यूथमध्ये असं होतं की काहीतरी एक्साइटिंग बघायचं, काहीतरी एकदम ॲड्रेलिन म्हणतात ना ते येतं जेव्हा आपण हॉरर मूवी बघतात, तेव्हा एकटक आपला म्हणजे एकदम असं की काय होणार आहे आता, ते एक्साइटमेंटवाली मूवी जे आहे ना ते ऑलवेज म्हणजे वर्क करते. म्हणून मला असं वाटतं सगळ्यांनी बघितलं पाहिजे इंद्रजाल. मला वाटतं मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲडव्हेंचर याचा एक उत्तम संगम इंद्रजाल आहे. आणि त्याचबरोबर हा सिनेमा पाहताना तुम्हाला व्हिज्युअली, म्युझिक आणि परफॉर्म याची उत्तम ट्रीट मिळेल. म्हणजे तुम्ही म्हणाल की क्या बात आहे, म्युझिकचं पण तुम्ही बोलाल, व्हिज्युअल विषयी पण बोलाल आणि परफॉर्म विषयी पण बोलाल. या सगळ्यांचा सार म्हणजे हा इंद्रजाल मला वाटतं. या सिनेमामध्ये गाणी किती आहेत? ह्यामध्ये गाणं एकच आहे, जे ही आम्ही ते नंतर ठरवलं की कारण BGM बॅकग्राऊंड स्कोर केलं उदय साळवी यांनी, आणि त्यांनी एक खूप मोठी बाजू सांभाळली आहे पूर्ण फिल्मची. म्हणजे बॅकग्राऊंड खूप महत्वाचं आहे. म्हणजे म्हणजे गाणं असायला पाहिजे असं कुणाला वाटणार पण नाही, एवढं BGMनी त्या फिल्मचं काम केलेलं आहे की एकही सीन म्हणजे असं की ओव्हर कुठे करायचं आहे, जबरदस्ती काहीतरी वाजवायचं आहे म्हणून नाही, तर त्यांनी ज्या म्हणजे सोच आणि जे समजून त्या प्रत्येक सीनला समजून आणि ते इव्हन डिस्क्राईब पण करायचे
की ह्याला मी अशा अशा पद्धतीने केलं, तुला काय वाटतं की अजून आपण काय करू शकतो का. सो तर अजून आमचं असं त्याच्यावर डिस्कशन पण व्हायचं की अरे हां हे इन्स्ट्रुमेंट आपण अजून ॲड केलं तर काय, ह्या सगळ्या. पण त्यांनी जो एक काय म्हणतात त्याला एक लँडमार्क सेट केला त्या आमच्या ह्याच्यामध्ये, की इवन आमचं ते हे पण होतं, एक गाणं आहे त्याच्यामध्ये, गाणं नाही पण एक म्युझिक पीस आहे जो आमच्या शूटिंगच्या दरम्यान ठरलं की अरे हा तो एक डान्स असायला पाहिजे. ते भानू भगत एक कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरची मेजवानी नावांची बरं का. जेत्ता स्वामी, भानू भगत, भवानी बुर्रा, सेना. लखा, परत लोकेशन पण हिंद पहाडी, भद्राणी सरोवर, चक्की पहाडी, ही अशी इंटरेस्टिंग नावं आहेत त्याच्यात. भवानी सेना. पण तशीच आहे. सो त्यांना ना जेव्हा ते लोकेशन पाहिलं आणि वाटलं की अरे हे कुठेतरी एक काहीतरी परफॉर्मन्स असायला पाहिजे, आणि भानू भगत जे कॅरेक्टर आम्हाला भेटलं तेही त्यांचा गेटअप आणि त्यांचा डान्स उत्तम आहेच. प्रोजेक्टची डेस्टिनी बरं का, अशी अशी माणसं बरोबर त्या वेळेला. हो हो. आणि त्यांना सांगितलं की एक एक ना असा असा म्युझिक पीस आपल्याला हवा आहे, तर त्यांनी लिटरली 1.5 दिवसात आम्हाला तो एक म्युझिक पीस प्रॉपर करून दिला. आणि वाटलं की, आणि तेव्हा तर फिल्मचं काही बीजीएमचा तर काही विचारच नव्हता, म्हणजे आय मीन ते नंतर मिळणार होतं. पण ह्याच्यावरून एक अंदाज आला की आपल्या फिल्मचं बीजीएम काय लेवलचं असणार आहे. तर त्यांनी जो पीस केला ना, जेव्हा त्या डान्सची प्रॅक्टिस आपण आय मीन नाचायला सुरू होतं, सगळे लोक लाईक की तो एक वेगळाच आधी कबिलावाला फील पण, आणि तो हा सगळा येतो त्याचा. सो बीजीएम खूप सुंदर. येस येस येस. या सगळ्यामध्ये शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे आपण. तर जसं मी म्हणालो की या इंद्रजाला सिनेमा फार इंटरेस्टिंग वाटतोय कारण यात सस्पेन्स पण आहे, याच्यात लिबर्टी घेऊन काही काल्पनिक गोष्टी पण आणलेल्या आहेत, चमत्कार पण आहेत, ॲक्शन पण आहे आणि सगळंच आहे त्याच्यामध्ये, शिवाय खजिना पण असणार आहे. तर मगाशी तुम्ही बोलता बोलता काही यक्ष आणि निळवंतीचा उल्लेख केला होता. तर हे आत्तापर्यंत वाचनातच आलेलं आहे, म्हणजे अशी कॅरेक्टर्स म्हणून पुढं कुठं आले नाहीत. तर ह्या सिनेमामध्ये या दोघांचं असणं का महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल थोडंसं मला सांगा. निळावंतीबद्दल आपल्याकडे एक आख्यायिका आहे की तिला प्राण्यांची, भूतांची, झाडांची, कुठल्याही क्रिएचरची भाषा येते. आणि समजा आता जास्त करून जो पिंगळा पक्षी आहे, पिंगळा पक्ष्याचं जे बोलणं असतं ना, ते तिला समजत असतं. बरं. आता त्याच्यात पण प्रश्न असा आहे की पिंगळा मादी आहे ना, तिला लय प्रश्न पडतात. म्हणजे जसं आपल्या इकडे बायकांना खूप प्रश्न पडतात तसं ती त्याला विचारत असते. युनिव्हर्सल आहे. हा. आणि त्याच्यावर तो उत्तर देत असतो. बरं. आणि आजूबाजूच्या परिस्थितीला बघून ते बोलतात. आता ज्यांना तिचं ते भाषांतर कळालं त्याला ती गोष्ट मिळते. अच्छा. हे थोडक्यात निळावंतीचं एक त्याच्यातली लाईन आहे. बरं. आता तो निळावंती ग्रंथ जो आहे ती पण आख्यायिका आहे की हा अस्तित्वात आहे किंवा नाही, किंवा बंदी आहे आणि कुठे आहे आता. बरं, ते वाचण्याच्या आणि ते ग्रहण करण्याच्या पण काही कंडिशन आहे. म्हणजे तो ग्रंथ वाचला पूर्ण तर तुम्ही निर्वंश होणार. अच्छा. अर्धवट वाचला तुम्ही मरून जाणार. आणि तो वाचायचा पण गर्भवतीच्या चितेच्या उजेडात. अरे बापरे. अशा कंडिशन आहे त्या. बरं. तर पण त्याच्यातल्या जेवढ्या माझ्या ह्या कथानकाला जातील तेवढ्या कंडिशन घेतलेल्या आहेत. बरं. अजून एक तिचा एक मानसपुत्र असतो बाजिंद नावाचा. बरं. जर ग्रंथ वाचला तर ह्या कंडिशन आहेत, पण ग्रंथ ऐकला तर कुठलीच कंडिशन नाही. म्हणजे जर निळावंतीने स्वतः ते ग्रंथ बोलली, याच्यात मी काय लिहिलं हे जर मी बोलले तर याच्यात कुठलीच अट लागत नाही. आणि ते केवळ तिने तिच्या त्या मानलेल्या पुत्राला सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो बाजिंद अजूनही अमर आहे. आणि त्याने पहिली गोष्ट समजून घेतली की मला माझं वय कसं लॉक करता येईल. आणि तो ज्या वयाचा आहे ना, तो अजूनही त्याच वयाचा आहे. जसं एक आपल्याकडे आख्यायिका आहे की महाअवतार बाबाजी खूप लोकांना भेटलेले आहेत आणि त्यांचं सेम वय आहे. तसंच बाजिंदचं सेम वय आहे. बाजिंदला जे शोधायला जंगलात जातात बरेचसे लोक, तो महाकालेश्वराच्या जंगलात आहे. ती माणसं शोधायला गेलेली परत आली नाही. काहींना
बाजीन दिसलाय तो त्याच वयात दिसलाय. तर अशा बऱ्याचशा आख्यायिका आहेत. त्याच्यात थोडंसं मी गोष्टीला थोडेसे फॅन्टसी करून आणले. ते इंटरेस्टिंग चपकल असं बसलेलं आहे त्याच्यामध्ये. या सगळ्यामध्ये कल्पेश तुम्ही पण आत्ता आलात, यामध्ये तुमची भूमिका आणि तुमचं या सिनेमात येणं कसं झालंय? तर सगळ्यात प्रथम तर मी या सिनेमामध्ये रघु नावाचं एक पात्र करतोय, जो की जेत्ता स्वामीचा राईट हँड आहे आणि त्याच्या भोवती बऱ्याचशा गोष्टी घडत जातात असं ते कॅरेक्टर आहे. या सिनेमाला जुडलो कसं, खरं तर आम्ही नामदेव सरांनी आमची एक फिल्म सुरू होती 72 बाळू नावाची, आणि तिथेच हा सिनेमाचा प्रवास सुरू झाला. जसं की महेशनी सांगितलं की पालघरला सिनेमा शूट करायचा होता अगोदर, आणि काही कारण असं झालं नाही, पानच गायब झाली तिथनं डायरेक्टली. आता फुल घनदाट जंगल कुठं, तर मग जावळीचं खोरं आपला सातारा. नामदेव सर, विक्रम सर, निकम सर सगळेजण आले आणि म्हणे की आपण साताऱ्यामध्ये रेकी तरी करून घेऊ. रेकी केल्यानंतर सगळ्यांना पटलं, आणि आल्यानंतर सर म्हणे की आपल्याला एक सिनेमा करायचा आहे जो आपण इथेच सगळा शूट करतो. ठीक आहे. आणि मग टीममध्ये जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ट्रॅव्हल करत असताना जग्गेश्वर भेटल्यानंतर जग्गी एकतर मी डोळ्यांनी बदनाम आहे, दारू पिऊन आला काय कोणाला काय सगळ्यांना वाटतं, म्हणजे नामचे बदनाम आहे. डोळ्यांनी भरपूर बदनामी झाली, आणि आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी लाल डोळ्यांनी गिविंग दिलं, ते हे रोल मला ऍक्च्युली तेव्हा झालं कसं होतं ना, की म्हणजे आम्ही त्या कॅरेक्टरसाठी एक व्यक्ती सिलेक्ट पण झाली, फायनल झाली होती. ते सगळं हे पण होतं, पण लुक वाईज जरी तो असेल तरी ते जे पाहिजे त्या कॅरेक्टरचं जे मटेरियल जे त्याच्याकडून हवं आहे तर ते मिळत नव्हतं. आणि तेव्हा थोडीशी चिडचिड झाली होती की अरे हे आपण थोडंसं चुकलो एका जागेवर ह्याच्यामध्ये वगैरे. तर जेव्हा आता ह्याच्याशी माझी अशी ओळख थोडीफार होती, पण माझं त्यावेळेस लक्ष ज्या डोळ्यांवर गेलं, ह्याचे डोळे खूप मिस्टिरियस वाटतात. हां आणि म्हटलं की नाही एकदा याला विचारून, अरे तो म्हणे वेगळ्या कामासाठी, आणि त्या म्हटलं नाही प्लीज त्याला काम. म्हणजे त्यांनी मला विचारलं तू रोल करणार का, म्हटलं येडा आहे का, माझ्या आयुष्यात चाललंय काय. कर्जदारांचे मला फोन येत होते हो सर खूप, त्यावेळेस मी डेप्थमध्ये होतो, आणि असे लोक होते 50-50 फोन करायचे ना, आणि जिथं शूट सुरू होतं तिथं रेंजच नव्हती. मी म्हटलं ह्यांचे जर आपण फोन नाही रिसिव्ह केले तर एखाद्याला वाटतं हा टाळतोय फोन स्विच ऑफ करून, आणि असं मला आवडत नाही. फोन आले सगळे रिसिव्ह करायचे. आता डोळ्याला आवडलं, म्हटलं काय हा माणूस सगळ्यांनी डोळ्यांनी बंद. एकतर मी वैयक्तिक आयुष्यामध्ये ना सिगरेट पितो ना दारू ना असलं काहीच नशा आयुष्यात कधी नाही केली आजपर्यंत. म्हणजे गाडी पोलिसांनी पकडली नशा केली म्हणून चेक करायला, मागचा पिलेला आहे माझा मित्र, त्याला कधी मशीन चेक करायला दिली नाही. असं बरेच इन्सिडेंट घडले, आणि तो म्हणे की हा रोल म्हणलं मला जमणार नाही. आणि लोकल म्हणजे बाकीचे जे कास्टिंग आहेत सिनेमाचे, जसं की तुम्ही मागाशी बोलला की थिएटर आर्टिस्ट, सगळे थिएटर आर्टिस्ट आहेत बाकीचे सगळे पब्लिक, आणि बरेचसे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळेजण ज्यांनी आयुष्यभर पथनाट्य केलंय. बऱ्याच जणांनी दिसतं त्या सिनेमामध्ये खूप, म्हणजे की टँट्रम्स नाही जे तुम्ही मुद्दा मांडला ना सर, डेफिनेटली थिएटर आर्टिस्टनी कधीच टँट्रम्स एकाही व्यक्तीने नाहीत केले. पण याच्यामध्ये मला असं वाटतं पण हे तू म्हणून उपयोग नाही, त्यांनी म्हटलं पाहिजे. नाही तिने सर मेकअपसाठी मी तिला सांगायचो की मेकअप नाही पाहिजे एकदम, कारण तुझा चेहरा तितका फीचर्स इतके सुंदर आहेत ना की याला मेकअपची गरजच नाही. आणि मला मोस्ट ऑफ असं वाटतं की रॉ मेकअप, कारण टॅन केलं याच्यामध्ये, टॅन केलंय भभूत लावायचं किंवा काही, तर तिला जेव्हाही ती अशी चोरून जरी मेकअप करून आली ना तरी तो सगळा नव्हता सर, लिप बाम. आता तिचा चेहरा तसा, मला असं सारखं वाटायचं की तिने मेकअप केलाय. ही इज गिव्हिंग यू. सो तो म्हटलं नाही मी स्वतः त्या मेकअपवाल्यांना हे सगळं, अरे नाही आहे सर, हेही नाही, मतलब इतका तिचा चेहरा तो. पण मग या सगळ्यामध्ये जसं राजा शिवाजी या चित्रपटामध्ये रितेश देशमुखनी केलं की त्यांनी अफजल खान संजय दत्तलाच घेतलं, कारण हिंदीच बोलतो तो. किंवा विद्या बालननीच तो रोल केला, कारण ती मराठी बोलतच नाही, कारण त्यांचं हिंदीचे उच्चार वेगळे असतात वगैरे वगैरे. मी काय त्याची कम्पेअर करत नाही. पण मग या सिनेमातला जर तो जेट्टा आहे किंवा इतर वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत की जे महाराष्ट्रीय नाही आहेत, तिकडचे आहेत, असं नाही वाटलं की अमराठी तिकडचे कलाकार घ्यावे? हा थॉटच डोक्यात नाही आला माझ्यासाठी, कारण मी स्वतः थिएटर आर्टिस्ट आहे. त्याच्यामुळे तुमचं अपिरियन्स, तुमचे शब्द निघायच्या आधी तुमचे शरीर, तुमचे डोळे, तुमचं फीचर्स दिसतात.
सो ह्याच्या पुढे मला काहीच दिसत नव्हतं. आणि हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टरमध्ये इतके परफेक्ट फिट होते ना की त्यांच्या बोलण्यावर म्हणजे पण त्यांनी त्यांच्या बोलण्यावर सुद्धा तेवढी मेहनत केली. या सगळ्यामध्ये डिक्शन एक भाग असतो हिंदीमध्ये तुम्ही जेव्हा बोलता आणि ते ओरिजिनल त्या मातीत मुरलेलं वाटणं ही त्याची गरज असते. बरोबर. त्याचे काही वेगळे वर्कशॉप्स वगैरे घेतले का आता विशेषतः जेट्टा असू दे किंवा तो आपला सूर्या. येस. नाही झालंय ना त्याच्यावर आपण डिक्शनवर पण म्हणजे माझा मी नागपूरचा असल्यामुळे माझं हिंदी आणि मराठी दोन्हीवर ह्याच्या बाबतीत काही प्रश्न झाला नसेल? नाही ह्याच्या बाबतीत तर नाहीच, कारण ते कॅरेक्टरच आपण थोडंसं ऑड दाखवलं होतं त्याच्यामुळे ते नाही हिच्या बाबतीत हिच्या बाबतीत नाहीच. हिच्या बाबतीत तर अजिबात. उलट हिच्याकडून जेव्हा मराठी ऐकलं ना तेव्हा मला अरे वा तू मराठी पण बोलतोय, हिला मराठी सिनेमात पण घेतो असं झालं होतं. पण बाकीच्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली. मला एक यात महत्वाचं वाटतं की मुद्दा मराठी असण्याचा किंवा हिंदी असण्याचा नाही आहे, पण आपल्या आजूबाजूला असलेली मंडळी काहीतरी नवं करू पाहतायत आणि ते केवळ मराठीपुरतं न राहता पूर्ण देशामध्ये विस्तारू पाहतायत. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. तुमच्या या सिनेमाकडे त्या टीझरकडे ट्रेलरकडे बघितल्यावर असं वाटतं की जीव तोडून काम केले ह्या सगळ्या लोकांनी. आणि जसं तू मगाशी म्हणालास की पथनाट्य नाटकातून आलेली मंडळी स्वतःला झोकून देतात कारण त्यांना काही केलं रिझल्ट हवा असतो जो दिग्दर्शकाला अभिप्रेत आहे. तर तुमच्या या टीझरकडं आणि ट्रेलरकडे बघितल्यावर मला निश्चित असं वाटतं की अतिशय प्रामाणिकपणे केलेली ही एक कलाकृती आहे. आणि मला केवळ प्रामाणिकपणे नव्हे तर ती जस्टिफाय पण आत्ता मला वाटते आहे की हे बघितलं पाहिजे, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. सो हे वाटणंच लोकांना थिएटरमध्ये आणणार आहे असं मला वाटतं. सो तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक आभार, मनपूर्वक तुमच्या शुभेच्छा. हा सिनेमा 24 तारखेला 24 जुलैला सर्व देशभरात, बरोबर आहे ना, देशभरात रिलीज होतो आहे. तर हा सिनेमा जरूर पहा. आपल्या मुलांनी आपल्या सगळ्या मंडळींनी तयार केलेला सिनेमा आहे आणि म्हणून तो बघू नका, पण त्याचा नक्की ट्रेलर बघा, तुम्हाला आवडेल. मला व्यक्तिशः तो आवडला आहे आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांनी तयार केल्यामुळं ऑफकोर्स त्याला एक सॉफ्ट कॉर्नर आहे. तो सिनेमा बघितला पाहिजे, थिएटरमध्येच बघितला पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. ही सगळी मंडळी सोशल मीडियावर आहेत, तुम्ही थेट त्यांच्याशी बोलू शकता, तो त्यांना प्रश्न विचारू शकता. ती सगळी मंडळी त्याला उत्तर पण देतील. पण मला असं वाटतं की जे कुणी काही मनापासून करू पाहते तर त्याला आपण दाद दिली पाहिजे. या टीमला खूप शुभेच्छा. भले ते घडो. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.